हॅलो. हॅलो. हां बोला. अमोल. ते पाऊस येतो का गावाला हां पाऊस येत होता तुमच्या? ना. हां मगाशी पाऊस हा. होता. हां हा. बोला. कोण लग्नाचं होतं? हो मीच होते तर रात्रीला ना भाचीच्या इथं कधी भावाच्या इथं मग ते काय मी लय वैतागले होते. काय मग? निराधार एकदम हसबंड नाही ना मग कोण नाही त्यांना जाऊन ऐका 15-18 वर्ष झाले. ऐका शांतपणे सांगा मला काय झालंय नक्की ते सांगा हा. मला. तुमचं लग्न करायचं असं आहे. हो काहीतरी आधार हवा मला असं. आधार हवा आणि तुम्ही कोणाकडे गेला होतात काय सांगितलं होता? नाही नाही मी कोणाकडे नाही गेले असं आम्ही मैत्रिणी मॅडम काम करत होते ना मी पहिलं हां 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 तिथे. हां. मग त्यांना मी रात्री कॉल करत होते म्हटलं इथे आले मी वाटकडे नाही भाऊचं कधी काहीतरी आता सांगितलं ना. ते ड्रायव्हर आहे तसं ते तर पिकअप कुठे काय त्याचं काही हे नाही आव जाव काही पण दोघं आपण म्हणतो आपण त्याचे कपडे बिपडे धुवा आम्हाला करा हां अशीच करत राहते त्याचं काम करते राहते. हे आता दिवसभर मी बाहेर आहे तेव्हा तिचा नवरा नाईट करून आला झोपेले ना घरात हां तर मग मी कशी जाणार ना घरामध्ये हां म्हणजे असं आहे. हां म्हणजे फक्त आपलं त्यांचं सकाळी काम करते आणि रात्री झोपायला जाते. हां 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 म्हणजे तुम्हाला घराचा पण प्रॉब्लेम येतो. हो तुमचं लग्न झालं होतं ना? हो माझं लग्न झालं होतं ना. मग ते मला 2 मुलं सा होते आहेत ते तिकडच पण त्यांचं काही संबंध नाही. सासू सासरे नाही सांभाळत एवढ्या तुम्हाला? ते त्यांचे घरदार विकले लोकांनी वाटा करून घेतला आणि मला दिलं सोडून कुत्र्या वांदरासारखं. माझ्या नकली तयार करून घेतल्या. बँकेत सगळे पैसे काढून टाकले. आज मी बोलते ना तुमच्याशी मोबाईल आपण 15 वर्षाच्या पैशातला नवऱ्याचे पैसे भेटले त्यातला घेतलेला आहे. आणि त्याला 2-3 वर्ष होत आली तेव्हा मला भाडं बिडं भेटायचं पण तो गेला ढगामध्येच वरती एक्सपायर झाला. आणि तो पण असं काही रेग्युलर माझं लग्न झालं तर 3 वर्षच राहिला माझ्या डॉक्टर. 2 मुलं झाले तो बाहेर गावी निघून गेला. पोरग पण 1 वर्षाचं पूर्ण नाही झालं बारकं. गेला निघून तो बाहेर गावी सौदी कतार बहरीन अरब वगैरे फिरायचं. दुबई. बरं. आता तुम्ही काम काय करता मग? मी असंच काम करत होते सिक्युरिटीचं कोणाचं घरकाम कधी पेशंटचं कधी बदलीचं आता ते बिल्डरचं 3 दिवस ऑफिसचं काम केलं. ती भाजी जाते ना तिथं ती आता येईल थोड्या वेळाने आता 6-6:30ला. तर आज मग तिच्या इथे भारती आली ती तर ती बोलली मी तुला आज पेशंट केअर तुला येईल म्हणते थांब म्हणते थोडा 8 दिवसाने 24 घंटे तिकडे चला ते असं इथं बस तिथं बस बदली कर असं कामाच्या तुमची थोडक्यात माहिती सांगा. जन्मतारीख किती आहे तुमची? माझी 80 आहे. 80 म्हणजे किती? 21-3-80. 21-3-80. बरं. आणि शिक्षण काय झालंय? शिक्षण झालंय 9वी. 9वी शिक्षण आहे. बरं. जात कुठली आहे? जात कुठली जात? माझा भाऊ कट्टर हे जय भीमवाले पण मी प्रभूचं करते ना मी लहानपणापासून प्रभू मध्येच असते. येशू ख्रिस्त मध्ये मी बाप्तिस्मा केलेला आहे. मी आंबोली चर्चला जायचे. रायचा ब्रिज आहे ना तिथे आमचा बाप्तिस्मा झाला कल्याण. आता राहता कुठे? मी आता मुंबईमध्ये होतं घरदार सर्व. मग आता ते सगळं गेलं. वर्ष झालं सगळ्या लोकांनी इकून टिकून सर्व बरखास्त करून टाकलं आणि मला इकडे आणून सोडलं. त्यात त्यांनी नाटक केले होते खूप भांडण तर मी गाडी घेऊन इकडेच आले. मला शांतता आवड. आता मुलं कुठे आहेत? एकाने त्याच्याच कंपनीतली मुलगी केली. ते 12 वर्षामध्ये सोबत निघून गेला होता तो त्याचं बघत होता 12 वर्षाचा. आणि किती मुलं आहेत तुम्हाला? तर त्याला बरं नव्हतं आता त्याला मोठा त्रास झालेला तसं काय त्याचं आम्ही नाव नाही घेतलं. तुम्हाला मुलं बघत नाहीत? मला 2 मुलंच आहेत. नाही तुम्हाला बघत नाहीत ते लोक? नाही बघत नाही त्यांचा काही संबंध नाही. बरं. मग असं किती दिवस काढणार असे बाहेर? हो किती दिवस बाहेर काढणार. ठीक आहे बघूया आपण प्रयत्न करूया.
ताई येते येते आणारी पाय ऐका मी काय म्हणतो तुमचं आधार कार्ड असेल ना? हो हो आहे तिकडचंच आहे चेंबूरचंच. बरं मी काय म्हणतो माहिती आहे मला मला ना ऐका काय करा माहिती आहे ठीक आहे बघा प्रयत्न करूया आपण तुमच्यासाठी काय घाबरू नका भेटेल तुम्हाला चांगला मुलगा. फक्त काय करा माहिती आहे आधार कार्डवरती ना 2-3 अंकावरती बोट लावा बोट. तुमचं आधार कार्ड आहे ना त्या आधार कार्डवरती 2-3 अंक असतील ना मोठे ते अंक असतात बघा आधार कार्डवरती. हां त्या ते 2-3 अंकावरती काहीतरी ठेवा आणि मला फोटो मारून पाठवा आधार कार्ड. कशाला ते अंक पुरे दाखवायचे नाही कोणाला कळलं ना? आजकाल फ्रॉड होतात माहिती आहे ना? हां मग 2-3 अंक ते लपवा आणि तसं मला फोटो मारून पाठवा आणि तुमचा एक फोटो मारून पाठवा मला. हां हां घाबरू नका. हां लग्न करूया तुमचं. तुम्ही आहे म्हणून मी तुमचे आता 4-5 दिवस झाले 4 व्हिडिओ बघते ना. हां आता काम तरी कव्हर करत राहणार मी. मला कंटाळा आला आपल्या संसाराचा चमचाही नाही म्हणल्यावर खूप त्रास होतो माझ्या मनाला. लोकांच्या घरात कवर व्हायचं बरोबर त्यांच्याशी पण काय माझा संबंध नाही. मी तर 15 वर्ष तुमचं मूळ गाव कुठे बोललात ते? ते लोक मूळ गाव ना मला शिर्डीला दिलं होतं. हे लोक पण कोकणच आणि ते पास्टर होते तिथं यांचं वडील. ऊसाचं शेत होतं आमचं. श्रीरामपूरला साखर कारखान्यात जायचं. तुम्हाला शिर्डी ऐका तुम्हाला शिर्डीला दिलं पण तुम्ही म्हणजे तुमचं माहेर कुठे? माहेर ना तालुका नाशिक येतं. नाशिक मधले तुम्ही आहात आणि आता तुम्हाला शिर्डीला दिलं आहे पण तुम्हाला कोणी सांभाळत नाही. नाशिकवाले पण सांभाळत नाहीत. नाशिकवाले पण सांभाळत नाही आणि शिर्डीवाले पण सांभाळत नाहीत. हे तर नाशिकचं तर बुडीतच झालं सगळं. कोणच नाही तिचं आई बाप नाही काही नाही. आणि आमच्या जमिनीवर तर तिच्याच मोठ्या गावानी आणि रूम बांधले. बाकीचं सगळं जमीन इकडे त्यांनी. बाकीचं पंटरमध्ये गेलं ते आहे ना मिलिटरी त्याच्यात गेली जमीन. त्यांनी दिवार बांधून घेतली. बरं काही घाबरू नका. तुम्हाला ऐका मला जेवढा प्रयत्न शक्य आहे ना तेवढं असं बघूया कुठेतरी. काय घाबरू नका. मग तुम्हाला एखादं चांगलं घर भेटेल. फक्त काय करा माहिती आहे आमचे व्हिडिओ बघत राहा. तुम्ही बघताय ना आता त्याच्यामध्ये तुमच्या योग्यतेचा कोण मुलगा भेटला तर त्याला कॉल करा आणि तुमचा ॲडिशनरी प्रूफ दाखवा. कारण पटकन कोण तसा विश्वास ठेवणार नाही. बरोबर की नाही? हो पण सर कसं आपण आता कसं वयानुसार आपलं काही आपण एवढ्या हँडसम दिसत नाही कळतो. ऐका असं काय नाही हे बघा ऐका लोकांना गरज आहे. हँडसम दिसणं महत्वाचं नाही प्रामाणिकपणा महत्वाचा असतो. कळलं ना? दोघांनी मिळून नाही तसलं करत नाही मी. म्हणून तुम्हाला सांगितलं पत्ता व्यवस्थित मला क्लिअर सांगू नका म्हणून मी तुम्हाला यासाठी सांगितलं. कारण काही फ्रॉड लोक पण असतात. डायरेक्ट पत्त्यावरती जाणारे लोक असतात. अनएडी लोक असतात. मागच्या वेळी व्हिडिओ टाकलाय बघा. एक म्हातारा कुठल्या तरी बाईला शोधत होता. त्याच्यामुळे पत्ता सांगायचा नाही. पत्ता ऐका सांगतो ऐका. तुम्ही जेव्हा तुम्हाला एखादा मुलगा आवडेल ना त्यावेळी त्याला तुम्ही तुमचा पत्ता सांगा. पण डायरेक्ट पत्ता असं डिक्लेअर करायचं नाही. कशाला? कारण डायरेक्ट डिक्लेअर केलं तर भरपूर लोक तुमच्या पत्त्यावर जातील विनाकारण. तुम्हाला पसंत पाहिजे ना एखादं. आपल्याला मी सहज टाकलं तुमच्यावर. बरोबर. आता ती बाई बोलवती ना ती मला म्हणती सरांचा फोन आला पेशंट सांभाळायला 24 घंट्याला जा म्हणजे नको त्याच्या दारात राहू असं मला म्हटलं ठीक आहे जाते बोलती सरांचा फोन आलाय ती मला आवाज दे असं. तर मी म्हटलं मग आता तिकडे जाऊन राहील मग आता काय करायचं. बरोबर. घाबरू नका ताई. ऐका घाबरू नका. हे बघा मी स्वतः लग्न जमवत नाही पण तुमचं लग्न खूप छान घरात जाल तुम्ही एवढं नक्की. तुम्ही आमचा चॅनल बघत राहा. ऐका सांगतो तुम्ही आमचा चॅनल बघत राहा. चॅनल बघत राहिलात ना तुम्हाला चांगला मुलगा भेटेल. त्या मुलाला डायरेक्ट कॉल लावा. खूप मुलांचे व्हिडिओ टाकलेले आहेत मी. डायरेक्ट फोन नंबर दिसत आहेत ते मुलांचे आहेत नवरा मुलाचे आहेत. त्यांना डायरेक्ट कॉल लावा. त्यांना विचारा. त्यांना सांगा असं माझं झालं होतं तुम्हाला चालतं का असं विचारा. मात्र
स्वार्थी लोक दुनियेत भरपूर आहेत, हेही लक्षात घ्या. तुमचा गैरफायदा घेतला जाईल. बोले लोक बाबा. हो नाही नाही, तुम्हाला आधार नाही. असं डेअरिंग केली. हो आधार नाही. ऐका सांगतो, तुम्हाला आधार नाही, मग ते सांगतील तुम्हाला आधार देऊया, हे करूया ते करूया म्हणून सांगतील. काळजी एवढीच घ्या, सुरक्षित राहा, कुठेतरी कोणाची तरी मदत घ्या आणि मग त्यांना भेटायला जा. कळलं ना? माझ्या मैत्रीण आहे ना ताई ऐका, ताई पत्ते देऊ नका, हॉस्पिटलची नावं वगैरे सांगू नका. नाही तुम्हाला सांगते. ऐका तरी, ऐका असं तुम्ही असं पत्ता देऊ नका. वात्रट लोक भरपूर असतात, फ्रॉड लोक असतात. तिथे ते हॉस्पिटलमध्ये जाऊन बसतील, तिथे पेशंट राहिले बाजूला. मग असं कुठलाही क्लू देऊ नका. कुठलाही क्लू देऊ नका. तुम्ही प्रामाणिकपणे आमचं चॅनल बघा, तुम्हाला ऑटोमॅटिक चांगला मुलगा भेटेल. आणि त्या मुलाला तुम्ही डायरेक्ट फोन लावा आणि तुमचं सगळं व्यवस्थित, तुमचे काय डॉक्युमेंट आहेत ते तुम्ही दाखवा एकमेकांना आणि लग्न करा. एकमेकांच्या भरोश्यावर लग्न करा व्यवस्थित. कळलं का? कुणाची लुबाडणूक होता कामा नये. काळजी घ्या, सुरक्षित राहा. कारण कसं हे बघा, तुम्हाला जसं आधार हवा तसं समोरच्याला पण आधार हवा आहे. समजलं ना? एकमेकांना दोघांनी एकमेकांना सांभाळून घ्या. त्यांचं पर्सनॅलिटी कसं, ते आतून कसे आहेत, त्यांना काही रोग वगैरे नाही, असं सगळं बघायचं असतं. नाहीतर मग करायचंच नाही. आपण एकटं माझ्या इथं बोलली की आता आपला तुझा नवरा गेला ना तर दुसरं करूच नको म्हणे, आजादीवर हे नको. तुम्ही काय करा माहितीये, मला तुमचं आधार कार्ड पाठवा. ते मी सांगितलं तसं 2-3 अंक लपवा, त्याच्यावरती अंकावरती काहीतरी ठेवा असं, आणि मला फोटो मारून पाठवा आधार कार्ड, आणि तुमचा फोटो पाठवा. आणि तुमचा फोन नंबर काय आहेच, व्हॉट्सअप आहे ना तुमचं? टेन्शन घेऊ नका, तुम्हाला चांगला मुलगा भेटून जाईल. व्हिडिओ बघत राहा, व्हिडिओ बघत राहा, घाबरू नका. तुम्हाला चांगला मुलगा भेटेल, काही हरकत नाही. तुम्ही आता मला 2 गोष्टी पाठवा, एक आधार कार्ड पाठवा आणि तुमचा फोटो पाठवा. ठीक आहे. आणि तुम्ही तुमचं आता सध्या काम करताय ना, ते काम करा, घाबरू नका. तुमचे दिवस चांगले येणार आहेत पुढे. मला म्हणजे मी नंद आहे ना, देवावर सोपवले एकदम. पण मी 8-4 दिवस झाले, मला खूपच टेन्शन झालं, म्हणून मी आता तुमचा नंबर ट्राय केला. एकदम फ्रेश राहा, एकदम फ्रेश राहा, काही घाबरू नका, सगळं चांगलं होणार. जसं सुद्धा मला बोलली तू आधीच का नाही. ठीक आहे, चालेल. ठीक आहे, चालेल. मी बंद करतो. मला पाठवून द्या, 2 गोष्टी पाठवून द्या. ठीक आहे. ठीक आहे. बरं. मित्रांनो, या व्यक्तीला अत्यंत गरज आहे, कारण या व्यक्तीला माहेरून पण कोण नाही आणि सासरी पण कोण नाही आहे. तिचा नवरा नाही आहे, त्याच्यामुळे कसं तिला एकट्या स्त्रीला म्हणजे सांभाळणं खूप कठीण आहे. ती कुठे जॉब करते, कुठे नोकरी करते, कसंबसं कुठेतरी राहते, अशा कंडिशनमध्ये ती आहे. तर तिची मानसिक हालत बिघडण्या अगोदर आपल्याला तिला एक चांगलं घर मिळवून द्यायचं आहे. त्या निमित्ताने तुम्ही जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा मित्रांनो. कुठेतरी त्या बाईला आधार मिळवून जाईल. समजलं ना? जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा प्लीज, कृपया हात जोडतो. सगळ्यांनी प्रयत्न केला तर तिला एक चांगला जोडीदार भेटेल आणि कुठेतरी चांगलं होईल तिचं. समजलं ना? तर त्यासाठी तुम्ही शेअर करा. धन्यवाद.